निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, मॅम नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी फोन करण्याचं, मी डोंबिवलीवरून बोलते. हा बोला. सुनीता गिरी. माझे म्हणजे तसं हे तुमचे चॅनल वगैरे बघते ना. ओम स्वामी ओम. स्वामी ओम. ते अनुभव सगळ्यांचे बघते ते एवढं सुंदर वाटतं ना ऐकून. मी आता 3-4 वर्ष झाले स्वामींच्या सेवेमध्ये उतरले. अच्छा. पण तर आता काय बोलू मी, काय मलाच कळत नाही. करायचंय का? मला अनुभव शेअर करायचा, पण आता मी सध्या मलाच काय कळत नाही काय बोलू आणि काय नाही. मला अनुभव आला म्हणजे कसं, माझ्या मुलाला थोडा प्रॉब्लेम झाला होता. बाहेरचं लागलं होतं मुलाला. माझा मोठा मुलगा आहे. त्याला म्हणजे तो 8 महिने शाळेत जातच नव्हता स्कूलमध्ये. अरे बापरे, कितवीला आहे तो? तो 6वीला आहे. इंग्लिश मध्येच आहे. आणि तो म्हणजे 8 महिने स्कूलमध्ये जात नव्हता. मग असेच मला सेवकाधी भेटले, स्वामी सेवकाधी. त्यांनी सांगितलं तुम्ही अक्कलकोटला याल का? हो येईन, असं मी येईन भाऊ. तिथं गेले का मग त्यांनी मार्ग म्हणजे असं सांगितलं, त्या पद्धतीने मी करत आले. तिकडे मी आता जानेवारीमध्ये गेली होती. 19 तारखेला गेली. रिटर्न आली मी. अक्कलकोट गाणगापूर वगैरे केला. अरे वा. आणि अक्कलकोट गाणगापूर. आणि तिकडनं आल्यापासून माझा मुलगा 22 जानेवारी पासून स्कूलमध्ये जायला लागला. अरे वा. जायला लागला. मी आता पारायण चालू केलेलं आहे, स्वामी चरित्र पारायण. आता माझा 5वा दिवस. मी आता जसं मी स्वामी चरित्र पारायण चालू केल्यापासूनच मला तुमचा हे ऍप दिसला. स्वामी ओमचा ऍप दिसला. हे अनुभव किती म्हणजे त्यांचा अनुभव ऐकूनच मला म्हणजे एकदम बरोबर. काय बोलू शब्द मला काय कळत नाही. आणि मला वाटलं पण नव्हतं. मी माझ्या मिस्टरांना बोलले, आपण प्रदीप दादा सोनवणे आहेत, आपण त्यांच्या मठामध्ये जाऊया का? तर ते बोलले हा जाऊया ना. मी ताईंना फोन करेन. ताई असतात त्यांना मी फोन करेन. आपण त्यांचा नंबर घेऊन आपण योगाला जाऊया. तर मला वाटलं पण नव्हतं आज काय बोलू, मला काय कळत होतं. मी स्वयंपाक करते. 2 मार्चला आहे प्रदीप दादा मठात, जाऊन या. 2 मार्चला? 2 मार्चला आहेत. अच्छा, मठामध्ये आहे का? मठ आहे कुठे? नाशिकवरून गेलं ना तर नांदूर शिंगोटेला आहे. नांदूर शिंगोटे. अच्छा. मेसेज करा, तुम्हाला सगळे ऍड्रेस पाठवते. हो चालेल. मला ताई तसं मेसेज वगैरे एवढं जास्त जमत नाही. मुलाकडनं करून घ्या. अच्छा, मी मुलाकडून करून घेईन. मग तुम्हाला मी पाठवते. या नंबरवर पाठवू ना मेसेज? हो. मग ते काय कसं करायचं कसं नाही एवढं मला काय आयडिया नाहीये. आणि कसं जास्त सध्या नवीन मोबाईल घेतलेला आहे, एवढे मला काय जास्त अनुभव त्याच्यातले एवढं नाहीये मला. चालेल, होईल ताई सगळं. आणि खूप म्हणजे काय अशा गोष्टी छोट्या छोट्या अशा अनुभव आल्या म्हणजे केलेल्या. माझ्या मुलाला घरच्यांनीच केलं होतं, माझ्या जावेनी. ते त्यांनी स्वतःच्या अंगात येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण ठिकाणी मी एवढ्या ठिकाणी फिरले ना, खूप ठिकाणी फिरले, पण ते फरकच म्हणजे जिथे जिथे गेले ना त्या लोकांनी सांगितलं असं आहे. पण ज्या वेळेला मला आज हे 4-5 महिन्यापूर्वी जसं स्वामींचे सेवकरे भेटले, जेवढे भेटले मला तेवढे सगळं अक्कलकोटला जा तुझं सगळं व्यवस्थित होणार. म्हणजे असं सगळ्या गोष्टी मला आता ते सांगायला पण एकदम म्हणजे मन एकदम डोळे भरून येतात. म्हणजे खूप म्हणजे मी आणि देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने तुम्ही मला भेटला. मी तुमचं हे बघून मी एकेकांचा अनुभव वगैरे लहान मुलीचा मी त्या दिवशी बघितला. मी 3 वर्षाच्या मुलीला बाहेरचं ते भीती बनवणे कसं हे झाली ते पण तुम्ही पाहायला मिळालं नाही. मी ताईना म्हणजे मी कॉल करणार तरी मी दुपारी कॉल केला, तो लागला कॉल, तुम्ही उचलला नाही.
दिलेलं टाईमचं टायमिंग आपला टायमिंग रात्रीचा आहे ना. हो रात्रीचा 9 ते 10चा टायमिंग. हा, मग मी काय केलं मला जाऊ दे बघूया ट्राय करू तरी. अच्छा हा. मी शेअर करते हा ताई. हो चालेल. मला काय सांगता आलं नाही ताई, सगळी माहिती हो, एवढी काय काय सांगता येत हरकत नाही. काय हरकत हा चालेल. हा श्री मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.